नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा. ताई तुम्ही चुकलाय असे चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी आपल्या भाषणात का म्हटले? सध्या मतदारसंघात फक्त विकास कामांचा नारळ फोडत विकास कामांच्या बद्दल बोलणारे आमदार राजेश पाटील यांनी थेट डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांचे नाव घेत ताई तुम्ही चुकलाय असे म्हणत स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकरांच्या कन्येला हे शोभत नाही असे देखील ते म्हणाले. कारणही तसेच होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने चंदगड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. जो तो आपल्या पद्धतीने आपली संपर्क यंत्रणा राबवत उमेदवारी आपल्याच मिळावी या दृष्टीने प्रयत्न करत आहे. आमदार राजेश पाटील यांनी आपल्या कार्यकाळात आणलेल्या जवळपास 1500 कोटीच्या निधीचा मतदारसंघात योग्य वापर झाल्याचे नवीन विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमातून ते पटवून देत आहेत. त्याचबरोबर चंदगड विधानसभेसाठी इच्छुक असणारे उमेदवार डॉक्टर नंदाताई बाबुळकर या देखील मतदारसंघातील कानाकोपऱ्यातील गाव व वाडी वस्त्यावर फिरून आपले वडील स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकर यांनी केलेल्या विकास कामांचं महत्त्व पटवून देत आपण देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत चंदगड विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करणार असल्याचे पटवून देताना दिसत आहेत. या दरम्यान गारगोडी तिलारी रस्त्याचे काम निकृष्ट व अंदाजपत्रकानुसार होत नसल्याचे बैठकीदरम्यान संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांना दाखवून दिले. यावरून सध्या सोशल मीडियावर एकमेकावरील आरोपांना ऊत आला. स्थानिक आमदार ठेकेदारांच्याकडून टक्केवारी घेतात अशा पोस्ट सोशल मीडियाच्या चर्चेत आल्याचे समजते. त्यामुळे ह्या चर्चा आमदार राजेश पाटलांच्या जिव्हारी लागल्या. त्यामुळे एरवी कोणावर आरोप न करता फक्त विकास कामांच्या बाबतीत बोलणारे आमदार पाटील यांनी ताई तुम्ही चुकताय, स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकरांच्या कन्येला हे शोभत नाही असे म्हणत कुठल्या ठेकेदाराकडून 5 पैसे घेतले दाखवा, राजकारणातून संन्यास घेईन असे मतदारसंघातील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी भाषणात ते म्हणाले. त्यामुळे सध्या या सोशल मीडियावरील चाललेल्या अनेक चर्चा तसेच आरोप प्रत्यारोपणे आगामी विधानसभेसाठी चंदगड विधानसभा मतदारसंघात वातावरण तापल्याचे दिसत आहे.